राम राम मंडळी. तर आज जायचं होतं बघा आपल्याला लग्नाला. सकाळी लवकर उठवतो. उठल्यावर तर लय लवकर उठला म्हणलं आणि जरा आपल्या भाच्या कंपनीसोबत जरा क्रिकेट खेळावून गेलतो बघा. गल्लीतच गल्ली क्रिकेट चालू केलं. थोडं खेळलो त्यांच्यासोबत. नंतर आपल्या परिवारासोबत थोडं मस्ती केली. तोपर्यंत इकडे फटाकून आपली दिदी चहा वगैरे करून रेडी केली. मग एक कप चहा मारलो आणि आंघोळीला जायचं होतं. तर बघितलं तर काय आणि अर्धे लोक उठायचे होते. जाऊ द्या म्हटलं आपण फटाकून आंघोळ केलो आणि मम्मी मला गावळ करला की लवकर लवकर आणि मम्मीची आंघोळ व्हायची होती. आबा शेटकर आत्ता काय उठले होते बघा पारशासारखं. आणि इकडे दिदीचा आपल्या सगळं मेकअप वगैरे होऊन रेडी झाला होता. तोपर्यंत मी म्हटलं चला आपण एक बाहेर राऊंड मारून येऊया. सावकारच्या दुकानकडे गेलतो तर लगीन झालं तरी मी सावकार आणि आपलं फोनवरच बिझी होतं बघा. फटाकून आबा शेटची गाडी आली बघा. गाडी आल्यावर गाडी बसून निघालो तर परिमा झोपली होती आणि वाटतच मग दिदी म्हटली की माझ्या चष्म्याचं जरा काच फिट करायचा. मग तिचं काच फिट करून निघालो बघा. परिमा उठल्या बरोबर लगेच मामाकडे आले बघा पळत. म्हणले की मम्मीसोबत बसण्यापेक्षा मामासोबत घुरदळा केलेलं तिला जास्त आवडतं. नाचत नाचत निघालो बघा आपण लग्नाला. आता आबाशेटला म्हटलं आबाशेट चला जरा लवकर लय उशीर झाला म्हटलो. तर आबाशेट घेऊन आले बघा सन्नाट. अक्षताच्या बरोबर टायमाला नवरदेव आणि मंडपात जायचं होतं. तोपर्यंत तर आम्ही एंट्री मारलो धडायला म्हणून लग्न. डान 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 डीजे वाजला होता एक नंबरमध्ये. बाकीचं पुढल्या व्हिडिओमध्ये बघू आपण. स्टेक